यामध्ये आपल्याला सुरुवातीला काय करायचं आपण केलं, VGS आणि VDS हे दोन सप्लाय आहेत. VGS दिला, याला दिला, या व्होल्टमीटरला दिला, आणि VDS सप्लाय दिला या व्होल्टमीटरला. हे बघा, हे 2 पॉईंट कनेक्ट केले आपण. रेडचा रेड, ब्लॅकला ब्लॅक. पोलॅरिटी चेंज होते म्हणून व्यवस्थित करायची. याचे पण बघा, रेडला रेड, ब्लॅकला ब्लॅक. नंतर काय करायचं, ह्या ज्या डॉटेड लाईन आहेत हे बघा, दिसते जवळ हे बघा, ह्या डॉटेड लाईन, ह्या डॉटेड लाईन आणि ह्या डॉटेड लाईन आहेत. मग ह्या डॉटेड लाईन जवळजवळ ह्या दोन जॉईन करून घ्यायच्या. ह्या 2 जॉईन केल्या आणि ह्यानंतर ह्या 2 जॉईन केल्या. आणि ॲमिटरचे पॉईंट ॲमिटरला पिन दिले. ॲमिटरला व्यवस्थित ब्लॅकला ब्लॅक आणि रेडला रेडच द्यायची, कारण की पोलॅरिटी चेंज झाल्यानंतर तो काटा पुढे न जाता मागे सोडतो होतो. आणि पोलॅरिटी चेंज झाल्यानंतर पुढे जाणार आहे. नंतर काय करायचं, सप्लाय ऑन केला. आता सप्लाय ऑन केला नंतर आहे मग तुमचं स्टेप ट्रान्सफर कॅरेक्टरिस्टिक्सचा स्टेप 1 आहे. दिसते मॅन्युअल बघा. चला, स्विच ऑन द इक्विपमेंट इन VDS स्टेप 10 व्होल्ट व्हॅरी VDS स्टेप. म्हणजे याचा अर्थ काय, 10 व्होल्टवर तुम्ही VDS कॉन्स्टंट ठेवायचं आहे. VDS लक्ष द्या, 10 व्होल्टवर तुम्ही VDS कॉन्स्टंट ठेवला आणि तुम्हाला व्हॅरी काय करायचं आहे, VGS. मग स्टेप बाय स्टेप तुम्ही तो व्हॅरी करायचा. या पॉईंटला VDS झाला आहे का, ॲमिटरवर लक्ष द्यायचं. ॲमिटरवर मूव्ह झाला का, नाही. नंतर 1वर झाला का मूव्ह, 1.5 वर, 2 वरती नाही झाला, आणि 2.5 वरती डिफेक्ट झाला. मग हा झाला त्याचा ट्रिगर पॉईंट. समजलं, त्याचं ID करा. ओके. नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, सगळे पहिला 0 वरती आणून ठेवायचं. ओके. दुसऱ्या स्टेपपर्यंत पहिलं घाई नाही करायची, सगळं 0 वरती आणून ठेवले आपण. आणि नंतर काय म्हणते ते की VGS कॉन्स्टंट. आणि VGS किती कॉन्स्टंट ठेवला तुम्ही आता, 2.5 VGS 2.5 वर ठेवला. करंट त्या बाजूला मूव्ह झाला ना, म्हणजे आपला काटा त्यावर तुमच्यावरती चालला, म्हणून आपण VGS ठेवणार 2.5 वरती कॉन्स्टंट. आणि का VDS व्हेरी करणार. थोडा VDS व्हेरी केला आपला, आणि थोडं वाढवलं, समजतं तुम्हाला. आणि सर्व आता 0 वरती आणायचं.